हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश शिलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। बघा मित्रांनो, DHS ओके डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या ज्या गट क आणि गट ड च्या ज्या एक्झाम झाल्या होत्या ओके, तर बेसिकली गट क साठी समुपदेशनासाठी म्हणजे काउन्सिलिंगसाठी ओके, काउन्सिलिंगसाठी और डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे एक पत्र आलेलं आहे। कोणत्या मंडळासाठी? नागपूर मंडळासाठी ओके। दिनांक आजची 14 फेब्रुवारी 2024 आजचंच पत्र आहे हे ओके। आणि हे कसं आलेलं आहे? ईमेलद्वारे आलेलं आहे ओके। ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर डिव्हिजनमधून जवळपास गव्हर्नमेंट प्रायव्हेट जे पण विद्यार्थी आहे ओके, सगळ्यांना हे नोटिफिकेशन आलं असेल ओके। तर बघा, तुम्हाला तुमचा मेल चेक करायचा आहे ओके। जे नागपूर डिव्हिजनमधून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, आयदर ते गव्हर्नमेंट असो आयदर ते प्रायव्हेटमधून ओके, DHS स्टाफ नर्स या पदासाठी ओके। बेसिकली हे स्टाफ नर्स या पदाचंच आहे इथे ओके। काय लिहिलेलं आहे? डेप्युटी डायरेक्टर नागपूर मंडळासाठी ओके, उपसंचालक आरोग्य सेवा ओके, सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार उमेदवार ओके। आता निवड यादी याच्यामध्ये दिलेली नाही आहे, बट मे बी तुम्हाला मेल गेला असेल तर त्याच्यामध्ये निवड यादी दिली असेल आणि तुमचं नाव त्याच्यामध्ये जर दर्शवलं असेल आणि हे पत्र जर तुम्हाला आलं असेल आणि तुमचं नाव त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं, बेसिकली तुम्ही रिमार्क चेक करायचं। रिमार्कमध्ये तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं का नाही ते कळेल। तुम्ही वेटिंग लिस्टला आहे का, तुमचं पर्टिक्युलर तुमच्या कॅटेगरीमधून झालेलं आहे ते त्याच्यात असेल तर हे एक नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता की त्यांनी काय लिहिलेलं आहे की बघा, काउन्सिलिंग ओके। तर उपरोक्त अनुषंगाने याचं सांगितलेलं आहे की 2023 जे पदभरती याच्यामध्ये की विभागाच्या संकेतस्थळावर निवड यादी ओके। याच्यात काय म्हटलेलं आहे की उपरोक्त संकेतस्थळावर म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती ओके। त्याच अनुषंगाने अधिपरिचारिका या पदासाठी सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार आपल्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे प्रवर्गातून निवड करण्यास अनुषंगाने आपली मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे तसेच समुपदेशनासाठी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी ओके सकाळी 9 वाजता तुम्ही एक खालील हा पत्ता दिलेला आहे, इथे तुम्हाला अवेलेबल तिथे राहायचं आहे ओके। कुठे आहे? उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ, दीक्षाभूमीच्या बाजूला, माता कचेरी परिसर इथे। आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नागपूर विभागातून फॉर्म भरला असेल तर याच्यावर फोन करून तुम्ही यांची चौकशी करू शकता ओके। कुणाला काही डाऊट असेल तर ओके, तर ह्या ठिकाणी तुम्हाला समुपदेशासाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणं आहे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता, लक्षात ठेवा ओके। आणि त्यासाठी त्यांनी परिशिष्ट क परिशिष्ट ब यासोबत काही इन्फॉर्मेशन त्यांनी सूचना दिलेल्या आहे, ते वाचून घ्यायचं आणि त्याचप्रमाणे ह्या सूचनेप्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडून घ्यायचे ओके। परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या क्रमाने उमेदवाराची त्याचे मूळ प्रमाणपत्र तुम्ही अरेंज करायचं आणि मूळ प्रमाणपत्राचे 2 झेरॉक्स सेट तुम्हाला लागतील आणि ते सगळे जे झेरॉक्स सेट सेल्फ अटेस्टेड करणं गरजेचं आहे ओके। आता दिसू शकतं आणि याच्यामध्ये टिप लिहिलेलं आहे की सदरचे पत्र आपणास ज्या मेल ID वरून पाठवण्यात आलेलं आहे, प्रत्येक ज्या फॉर्म भरताना तुम्ही मेल ID तुमची दिली असेल त्याच मेल ID ला हे एक तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र तुम्हाला आलेलं असेल ओके। त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय करायचा आहे, त्याच मेल ID वर मेल मिळाल्याचा रिप्लाय न चुकता द्यावा। म्हणजे तुम्हाला हा मेल रिसीव्ह केल्यानंतर ओके, तुम्हाला तुमच्या मेल ID वर चेक करायचं आहे हा DVचं जे नोटिफिकेशन तुम्हाला आलं आहे का, आणि तिथे तुम्ही त्याच याच्यावर रिप्लाय करायचं यस thank you very much, I have got your mail and I will be available on this and this particular date असं म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये रिप्लाय करायचा आलेल्या याच्यावर। म्हणजे त्या अनुषंगाने त्यांना कळणार की किती विद्यार्थी येणार किती विद्यार्थी नाही येणार ओके। त्याच पद्धतीनं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जो हॉल या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अरेंज करतील, त्यासाठीच तुम्ही त्याच्यावर मेल मिळाल्याचा रिप्लाय करणं गरजेचं आहे ओके, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला परिशिष्ट क मध्ये, आता हे आपल्याला माहिती आहे कागदपत्रे आपण लिहिलेच होते, 2 वेळा मी व्हिडिओ बनवलेलंच आहे, त्याच्यात तुमचं नाव लिहायचं ओके, पदनाम, अधिपरिचारक, अर्ज क्रमांक काय होता, ॲप्लिकेशन नंबर आणि बैठक क्रमांक, तुमचा सीट नंबर म्हणजे तुमचा रोल नंबर काय होता तो लिहायचा। याच्यामध्ये काय लिहायचं? जाहिरातीच्या अनुषंगाने भरलेले ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ओके, जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे असेल तर आहे, नसेल तर नाही तुम्ही लिहायचं ओके। आणि कोणत्या मंडळाकरता तुम्ही फॉर्म भरलेला आहे, आता हा नागपूरचा आहे तर नागपूर मंडळाकरता तुम्ही लिहायचा। त्याच्यानंतर तुमचं जो हॉल तिकीट आहे
ती यस आहे की नाही त्याच्यामध्ये टिक करायचं, हे भरून टाकायचं. त्याच्यानंतर जन्मतारखेचे प्रमाणपत्र. आता जन्मदाखला बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक तर तुम्हाला जन्मदाखला, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, त्याच्यानंतर ते जर नसेल तर शाळा सोडण्याचे सर्टिफिकेट म्हणजे LC लिव्हिंग सर्टिफिकेट. हे तुमचं 12चं पण चालू शकतं, हे तुमचं GNMचं पण चालू शकतं, हे तुमचं BSc नर्सिंगचं पण चालू शकतं. ओके. आणि ते पण नसेल तर तुम्हाला 10thचं बोर्ड सर्टिफिकेट ओके याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करायचं. 3 पैकी 1 ओके, 3 पैकी 1 लागेल. जन्माचा दाखला, शाळा शोधण्याचं प्रमाणपत्र किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओके. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, जे जात आहे त्याचं प्रमाणपत्राचं जात, प्रवर्ग, पोटजात, अद्द क्रमांक वगैरे सगळं लिहायचं. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटबद्दल लिहायचं आहे, जात वैधता ओके असेल तुमच्याकडे तर लिहायचं की त्या समितीचं नाव काय होतं, पडताळणी ज्या केली त्या समिती, त्याच्यावर बघा जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं पडताळणी समितीचं नाव काय, ते क्रमांक लिहायचं, दिनांक लिहायचं, कधी तुम्हाला ते करून मिळालं. नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, ब्लँक सोडून द्या, तिथे तुम्हाला ते लिहून घेतील. त्याच्यानंतर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्यानुसार NCL नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटबद्दल याच्यामध्ये लिहायचं ओके. त्याच्यानंतर आहे डोमेसाईलबद्दल इथे लिहायचं. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हताबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे ओके. शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्हाला 10वी 12वी ओके, HSC 10th 12th GNM और BSc नर्सिंग या MSc नर्सिंग या इतर कुठलं असेल ते तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या मार्कशीट लागेल. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र ओके, प्रमाणपत्र ओके म्हणजे मार्कशीट ओके, मार्कशीट लागतील तुम्हाला. आता तुम्हाला बेसिकली मागच्या वेळी मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये तर त्यांनी नर्सिंगसाठी अधिपरीक्षेसाठी लिहिलंच होतं की हे सर्टिफिकेट लागेल. भूक नसो पण शिदोरी, सगळे सर्टिफिकेट घेऊन जायचं वेळेवर, हे नको. आता त्यांनी एवढं सांगितलेलं आहे ओके. तुमच्या BSc नर्सिंग या GNMच्या पूर्ण मार्कशीट लागेल, तुमचं पासिंग सर्टिफिकेट लागेल. आता बऱ्याच लोकांकडे डिग्री सर्टिफिकेट नाही आहे तर डिग्री सर्टिफिकेट ऐवजी तुम्ही प्रोव्हिजनल डिग्री किंवा तुमचं पासिंग सर्टिफिकेट तुम्ही दाखवू शकता, नो इश्यू ओके. त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. जास्तच प्रॉब्लेम झालं तर तुम्हाला 10 डेजचा वेळ देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भरून ते द्यायचं आहे, लक्षात ठेवाल ओके. त्याच्यानंतर अनुभव, नर्सिंगसाठी काही अनुभवाचं नव्हतं, असेल तर तुम्ही लिहू शकता, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ते लिहायचं तुम्हाला ओके. आणि नोंदणी प्रमाणपत्र, येस रजिस्ट्रेशन कडील नोंदणी. आता तुम्हाला याच्यामध्ये XLV जो पण नंबर आहे तो लिहायचं, कधी केलं 2022 मध्ये किंवा 2018 मध्ये, आणि कालावधी लिहायचं म्हणजे आता 2022 ते 2027 पर्यंत हे व्हॅलिडिटी आहे, एवढं माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर आहे जर तुमच्याकडे संगणक अर्हता म्हणजे MSc सर्टिफिकेट असेल तर तुम्ही याच्यात लिहायचं, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, खाली सोडून द्यायचं. समांतर आरक्षणासाठी अंशकालीन असाल, आता बरेच विद्यार्थी अगेन्स्ट झालेला आहे, अगेन्स्ट झालं तर तुम्हाला कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नाही ओके. जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये दाखवून द्यायचं ओके. कारण त्या प्रवर्गाचे व्यक्ती मिळाले नाही म्हणून त्याच्यामुळे अगेन्स्ट त्या प्रवर्गाच्या OBC असो ST असो OB हे सगळ्यांना घेतलेलं आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. समांतर आरक्षणासाठी जर पर्टिक्युलरली काही लोकांनी समांतर आरक्षण घेतलं असेल अंशकालीन सोडून, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त, तर मग ते सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावं लागेल. बट जरीसुद्धा जर तुम्ही OBC SC असाल आणि अगेन्स्ट तुमचं प्रकल्पग्रस्त अगेन्स्ट अर्थक्वेक असेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही. बट तुम्ही एक्सक्लुझिव्हली जर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तातून अप्लाय केलं असेल आणि तुमचं सिलेक्शन त्याच्यातून झालं असेल, या खेळाडू असेल, तुम्ही सैनिक असाल, दिव्यांग असाल तर हे सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. अंशकालीन नर्सिंगमध्ये कुणीच नाही आहे तर डोंट वरी, याच्याविषयी तर काही आहेच नाही ओके. त्याच्यानंतर उमेदवारांना सूचना हे आपण वाचलेलं आहे, 9:30 वाजता तुम्हाला इथे अवेलेबल राहायचं आहे. 9:30 नंतर जर तुम्ही गेला तर जो फर्स्ट येईल त्याचीच व्हेरिफिकेशन केलं जाईल. तुम्हाला शेवटी म्हणजे तुमचं सर्वात शेवटी झाल्यावर समुपदेशन होईल ओके. त्याच्यानंतर नियुक्ती झाल्यानंतर म्हणजे नियुक्तीचा जो विचार तुमचा त्याच दिवशी करण्यात येणार आहे, त्याच्यामुळे ॲब्सेंट तुम्ही राहायचं नाही ओके. जे अनुपस्थित राहतील जे कॅन्डिडेट म्हणजे त्यांचा विचार करण्यात येणार नाही ओके. आणि जर समजा खूपच मोठं कारण असेल, उपस्थित राहू शकत नसाल तर काही त्या म्हणजे कुठल्या कारणामुळे तुम्ही उपस्थित राहत नाही आहे त्या दिवशी DVसाठी त्याचा पुरावा, पत्र, फोन असा या एखादा तुमचा प्रतिनिधी पाठवा. जसं आता होऊ शकते एखादं ANC मदर असेल, ANC फिमेल वगैरे असेल तर अशा वेळी तुम्ही येऊ शकत नाही, तर तुमच्या हजबंडला विथ ऑथॉरिटी लेटर या कुठलं पण असो त्याच्यानी एक प्रतिनिधी तुम्ही असं पाठवा पुराव्यासह की नाही बाबा हजबंड आहे ओके. बट
त्या प्रतिनिधीला जाणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमची कुठल्याही प्रकारचं तुमचं एंटरटेन केलं जाणार नाही DV नंतर. ओके. त्याच्यानंतर आहे मूळ प्रमाणपत्राची तपासणी झाल्यानंतर एक म्हणजे सर्व मूळ प्रमाणपत्र व त्याची एक स्वसंक्षिप्त प्रत तयार ठेवावी म्हणते. ओके. ॲक्च्युअली तुम्हाला सांगितलं आहे की सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट इकडे आणि 2 सेट तुम्ही त्याचे झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड ठेवायचे, ते लागणार आहे तिथे. ओके. त्याच्यानंतर आहे मूळ प्रमाणपत्र जर नसेल तर तुमची मूळ प्रमाणपत्र तपासणी केली जाणार नाही. ओके, लक्षात ठेवाल. ओके. त्याच्यानंतर आहे कुठलीही शंका असेल तर तुम्ही तिथेच सभागृहामध्येच तुम्हाला त्यांना विचारायचं आहे आणि निवडीसाठी पात्र उमेदवाराची एक गुणवत्ता सूचीप्रमाणे तुम्हाला याच्यासाठी DVसाठी बोलवण्यात येणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आहे बाहेर एक LCD लागणार आहे, त्याच्यामध्ये काय कुठल्या RH ला, सब डिस्ट्रिक्टला, सिव्हिल हॉस्पिटलला किती वॅकन्सी आहे ते लिहिलेलं असेल. त्यानुसार तुम्हाला 2 ते 3 ठिकाण तुम्हाला याच्या करायचं आहे आणि 2 ते 3 ठिकाणापैकी एक ठिकाण तुम्हाला अंतिम करायचं आहे. ओके. आणि सर्वात शेवटी समुपदेशन झाल्यानंतर, ओके, सगळं सॅटिस्फाईड झाल्यानंतर जे समुपदेशन अधिकारी असणार त्याच्यानंतर 3 पैकी एक जे ऑर्गनायझेशन असणार, एक सेंटर असणार, ते तुमचं फायनल करण्यात येईल आणि तुम्हाला ते तिथे एक पदस्थापना देण्यात येईल. ओके. त्याचासुद्धा ऑर्डर त्याच दिवशी तुम्हाला देण्यात येणार आहे. याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, नमूद केलेलं आहे, पदस्थापनेचे ठिकाण निश्चित केल्यानंतर उमेदवाराची नियुक्ती आदेश तयार करण्यात येईल. ओके. आणि नियुक्ती आदेश तपासून त्यात नमूद केलेले नाव, प्रवर्ग, पदाचे नाव, पदस्थापनेचे ठिकाण, ओके, याची खात्री करून नियुक्ती आदेश मिळाल्याची पोहोचपावती द्यायची. ओके. त्याच दिवशी तुम्हाला मिळणार आहे. त्याच दिवशी मिळेल किंवा दुसऱ्या दिवशी पण मिळू शकतं. तो बेसिकली त्याच दिवशी मिळण्याची आशंका आहे. ओके. आणि नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराची नियुक्ती ठिकाण बदलून देण्यात येणार नाही. ओके. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं हे एक नोटिफिकेशन आहे. तर नागपूर डिव्हिजनसाठी DV कधी असणार आहे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 19 फेब्रुवारीला सकाळी 9 AM तुम्हाला तिथे दीक्षाभूमीच्या बाजूला जे माता कचेरी, जे उपसंचालक ऑफिस आहे, तिथे तुम्हाला अवेलेबल राहायचं आहे विथ ओरिजिनल सर्टिफिकेट प्लस 2 झेरॉक्स सेट विथ सेल्फ अटेस्टेड कॉपीज. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्सिमम आपल्या महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ओके. होप सो तुमच्यासाठी भरपूर लोक आपले लर्न नेक्स्ट नर्सिंग ज्यांनी टेस्ट सिरीज प्लस क्लासेस जॉईन केले त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. भविष्यात तुम्हाला RRB, ESIC, नॉर्सेटमध्ये जर सिलेक्शन पाहिजे आहे या तुम्हाला गायडन्सची गरज आहे तर डेफिनेटली लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून आणि तिथले जे कोर्सेस रनिंग आहे, टेस्ट सिरीज असो या जे फुल कोर्सेस आहेत, थेरी क्लासेस आहेत, सगळे तुम्ही जॉईन करू शकता. ओके. थँक्यू. जय हिंद.